आघाड्यावर घेतलं तर आपण टिकणार नाही. खर तर 1 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ही गोष्ट जाणवली आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये आम्ही जे करतो आहोत ते चांगलं करतो आहोत आणि ठळकपणे करतो आहोत. ही सायकलही त्याचंच प्रतीक होतं की लक्षात आल्यानंतर न थांबता काम करत आहे बिरसा ब्रिगेड. आणि म्हणून 1 तारखेच्या कार्यक्रमात सुद्धा आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा बिरसा ब्रिगेड वरती विश्वास ठेवणाऱ्या माझ्या असंख्य आदिवासी बांधवांना माझा मानाचा जय आदिवासी. मात्र हे करत असताना जे समाजाचं चुकतंय त्या चुकीच्या गोष्टी सुद्धा समोर आणणे हे आमचं काम आहे. 1 तारखेलाही तसंच झालं आणि आजही तसंच चालू आहे. आम्ही दसकरेला गेलो तर आम्ही बांध सापडतो, पण जिथं मंडप टाकलाय तिथं आम्ही बसत नाही. आम्ही बांधावर जाऊन बसू. आम्ही लग्नाला गेलो तर आम्ही मंडपात बसत नाही, आम्ही बांधावर जाऊन बसतो. आणि आता आमचे बांधव तेच करत आहेत. किती दिवस बांधावर बसणार तुम्ही? अरे लोक या रॉकेट मधून मंगळावर गेली आणि आम्ही अजून बांधावच बसत असू तर त्याला जबाबदार हा दुसरा कोणता समाज नाही, त्याला जबाबदार तुम्ही आहात. आणि जर तुम्ही बदलत नसाल तर ही अपेक्षाच ठेवू नका की आदिवासी समाज भविष्यामध्ये पुढे जाईल. त्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना जे साईटला बसलेले आहेत एवढं ऐकूनही जर आपण येत नसाल तर परिस्थिती अवघड आहे. सर्वांना विनंती आहे का पटकन सगळ्यांनी उठून या ठिकाणी जी लोक बसलेली आहेत त्यांच्यामध्ये यायचं आहे. चला पटकन. खर तर आदिवासींवरचे अन्याय अत्याचार हे अनेक दिवसापासून सुरू आहेत. खर तर मी प्रत्येक विषयावरती इथं सखोल चर्चा झाली आहे त्यामुळे मी काही फार वेळ बोलणार नाही. परंतु ज्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला त्या बाबतीत मला एक गोष्ट फार आवडते. आपल्यात राहणारा जो एसटी समाज साधारण 1-2 घरं आपल्या गावामध्ये आहेत, त्याच्यावर त्यांची संख्या नाही. पण बाबासाहेबांनी त्यांना 1957च्या दरम्यान सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 50 ते 2023 साधारण 70 वर्ष झाली आम्हाला त्यांना सांगून. 70 वर्षात तो समाज शिकला. 70 वर्षात शिकून तो समाज संघटित झाला आणि संघटित होऊन त्यांनी संघर्ष करायला सुद्धा सुरुवात केली. खर तर आदिवासींच्या राघोजी भांगरे असतील किंवा बिरसा मुंडा असतील यांनी सुद्धा आपल्याला तोच संदेश दिला. पण आपल्याला शाळा मात्र लवकर मिळाल्या नाहीत. आपल्याला शाळा मिळाल्या 80-90च्या दशकात आणि त्यानंतर आता कुठं आम्ही शिकायला लागलो आणि आता आम्ही कुठं संघटित होत आहोत. संघर्ष तर अजून बाकी आहे. संघर्ष पाहिजाच असेल तर जरांगे पाटलांचा बघा एका दिवसामध्ये किती सभा घेतल्या, 49 सभा घेतल्या आणि समाज 24 तास त्यांची वाट पाहत बसत होता. तो संघर्ष आहे. चला माहिती त्यांना तो संघर्ष आम्हाला उभा करायचा आहे, पण त्याच्या आधी आम्ही शिकलो पाहिजे आणि तोच शिकू नये याच्यासाठी जर सरकार काम करत असेल तर आपली तंगडेतोड सुरू झालेली आहे याचा सर्वांनी विचार करा. आणि म्हणून शासनाला बिरसा ब्रिगेडच्या वतीनं समाज बांधवांच्या वतीनं विनंती आहे की आम्हाला शेवटच्या टोकाचा निर्णय घ्यायला लावू नका. आदिवासी अजूनही शांतपणे मोर्चे आंदोलन करत आहे, त्यातूनच हा विषय संपवा. 20 पटाच्या शाळा समूह शाळा करणारा आमचा पूर्णपणे विरोध आहे. पुनर्वसनचा मुद्दा हा अत्यंत गांभीर्याने आपल्याला घ्यावा लागेल. परंतु त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. मागील काही दिवसांपूर्वी गोहे आश्रम शाळेतला विद्यार्थी अभिषेक बबन गवारी हा ब्लड कॅन्सरने मृत्यू पावला आणि त्याच्या पाठोपाठ पिंपरगण्याला सुद्धा पारधी म्हणून एक विद्यार्थी बुडून मृत्यू पावला. खर तर या सगळ्यामध्ये प्रमुख भूमिका होती ती आदरणीय गायकवाड साहेबांची. कारण याच्या आधी सुद्धा मोरमारे साहेब आपल्याकडे घटना घडल्या, परंतु अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट तयार करताना हा माणूस कसा वाचेल याच्यासाठी काम केलं. त्यामुळे जर मागच्या गोष्टी पाहिल्या तर जो मुख्याध्यापक आता 3ऱ्यांदा सस्पेंड झाला तो 2 वेळा सस्पेंड होऊन सुद्धा साहेब आपल्या तालुक्यात काम करतो आहे. ही अधिकाऱ्यांची त्याच्यावर असलेली थाप आहे. मात्र गायकवाड साहेबांनी या दोन्ही प्रकरणामध्ये कागदोपत्री एवढं भारी काम केलं का त्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला. म्हणून मी आदरणीय गायकवाड साहेबांचा संपूर्ण बिरसा ब्रिगेडच्या वतीनं, आदिवासी विचार मंचाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानतो. शेवटपर्यंत आम्ही तुमच्या चांगल्या कामासोबत आहोत. कुठे गेले गायकवाड साहेब? पुनर्वसनचा जो मुद्दा आहे खरं तर आता सध्या गरज आहे. अनेक लोक म्हणत आहेत की आमची नावं त्या पुनर्वसनामध्ये नाहीत. काहींचं पुनर्वसन झालंय, काहींचं बाकी आहे. सर्वात आधी माझी तहसीलदारांना विनंती आहे की आपण कोणाचं झालंय आणि कोणाचं राहिलंय त्याची यादी प्रसिद्ध करायला पाहिजे का किती जणांचं पुनर्वसन झालं आणि किती जणांचं राहिलंय. म्हणजे ज्यांचं राहिलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करता
आहेत. खरं तर या ग्रामपंचायती सतत स्वतंत्र ग्रामपंचायतचा विषय मांडत आहेत. जर आपण तिथल्या विकासाचा विचार केला तर निश्चितपणे कोणालाही त्याला वावगं वाटणार नाही का त्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची आपल्याला गरज आहे. परंतु कालच अगदी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून कळलं की बऱ्याचदा कुठंतरी आपल्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु साहेब आपण 40 वर्ष त्याच तांत्रिक अडचणी किती दिवस सांगणार आपण समाजाला. आमची विनंती अशी आहे का त्या तांत्रिक अडचणींना काहीतरी काळ ठरवून घ्या. 2 महिने 4 महिने पण 6 महिन्यात का होईना त्या ग्रामपंचायतीच्या फायली क्लिअर व्हायला पाहिजेत. ही बिरसा ब्रिगेडची मागणी आहे. आणि त्या जर मान्य होत नसतील तर पुढच्या काळामध्ये पुनर्वसनच्या सर्व लोकांना घेऊन याच तहसीलदार ऑफिसमध्ये बिरसा ब्रिगेड उपोषणाचा मार्ग अवलंबल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमची कारणं काही असो 40 वर्ष तुम्ही कारणं देणार काय. ही 40 वर्षाची कारणं आजही समाज बोलत नाही. समाज वाट पाहतोय का त्याला 40 वर्ष झाली 41व्या वर्षी का होईना आम्हाला न्याय मिळेल. परंतु जर आमच्या शांततेचा फायदा कोणी घेत असेल तर इथून पुढे ही शांतता राहणार नाही. इथून पुढे समाज उपोषणाला बसेल म्हणजे बसेल. गावठाण जे आहे त्या गावठाणांची भूखंड मोजणी करून त्याच्यावरची अतिक्रमण हटवणे आपल्याला गरजेचे आहेत. कारण शासनानं जागा दिला आदिवासींच्या पुनर्वसनाला आणि त्याचा वापर मात्र वेगळ्याच जागांसाठी चालू आहे. हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना जमिनी देणं गरजेचं आहे. मोरमार साहेब मला काल एक पुनर्वसनामधून फोन आला होता की 300 ते 350 लोकांना अजून जमिनीच मिळाल्या नाहीत पण धरणात मात्र त्यांच्या जमिनी गेल्यात. तर जर आकडा पुढे मागे असेल 300 असेल किंवा 100 असेल पण आपल्याला यांना जमिनी मिळवून देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. कारण जी जमीन होती ती गेली मिळणार होती. नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.